हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू याच्यात आईज व्लॉग. तर सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर ना याच्यात खूप झोपेला आलेला होता. त्याला झोपवलं आणि आज आम्हाला एका फंक्शनला जायचं होतं. तर मग मी सगळी तयारी करत बसले होते त्याला झोपवून. तर आज होतं वृषालीचं डोहाळ जेवण. याच्यात मस्त रेडी होऊन आलेला होता. त्याने कुर्ता आणि धोती घातलेली होती आणि त्याला एक बलून भेटला होता तर तो तिथे खेळत बसला होता. तर इथे मॉम टू बीचं फोटोशूट चालू होता फंक्शन स्टार्ट होण्याच्या आधी. आणि तिथलं डेकोरेशन खूप मस्त होतं, छान डेकोरेशन केलेलं होतं. तिचं फोटोशूट झाल्यानंतर ना मॉम टू बी अँड डॅड टू बी या दोघांचं फोटोशूट चालू होतं. तर इथे शुभम आणि वृषालीचं फोटोशूट चालू होतं आणि हा तिच्यासाठी रुखवत ठेवलेला होता. रुखवतसोबत प्रॉप्स ठेवलेले होते, काका काकी ताई असे, आणि फिंगरप्रिंट ट्री पण होतं जिथे की आपण प्रेडिक्ट करणार आहे की काय होणार आहे, मुलगा किंवा मुलगी. तर हे दोघंही खूप खुश होते, मस्त एन्जॉय करत होते. तोपर्यंत सगळ्या लहान मुलांच्या आई जेवण करत होत्या, तोपर्यंत त्यांचे बाबा मुलांना सांभाळत बसले होते. रात्री यायला उशीर झालेला होता तर याच्यात गाडीतच झोपलेला होता, त्यामुळे तो त्याच ड्रेसवर झोपला होता. आणि सकाळी उठून तो बराच वेळ खिडकीत बसलेला होता कारण त्याचा मूड काय चांगला नव्हता. उठल्यानंतर ना तो रडत होता, तर बराच वेळ त्याने इथेच टाईमपास केला. याच्यातचा मूड ठीक झाल्यानंतर ना मी याच्यासाठी आणि आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला आणि ब्रेकफास्ट करून मग आम्ही गेलो वॉकसाठी. वॉकला गेल्यानंतर ना मी थोडासा भाजीपाला घेतला आणि आम्ही मग परत आलो. तर याच्यात आज खूप दमलेला होता, त्यामुळे तो बराच वेळ झोपला होता. मी ऑफिसवरनं जाऊन आले तरी पण तो झोपलेलाच होता. याच्यात झोपलेला असल्यानंतर ना खूप भारी वाटतं, पण जेव्हा तो उठतो त्यावेळेस असं होतं की बस आता. मी ऑफिसवरनं आल्यानंतर ना पण जवळजवळ 1 तासाने याच्यात उठला. उठल्यानंतर ना हॅलो, तुला यायचं होतं ऑफिसला? उठल्यानंतर ना याचा मूड बराच वेळ ऑफ होता, तर त्याने इथे त्याच्या सगळ्या खेळण्या खाली काढल्या होत्या आणि त्याला या स्कूटरचा मिरर सापडला त्यामध्ये. तर त्याला तो लावायचा होता, पण त्याला काय तो लावायचं जमत नव्हतं म्हणून तो इथे रडतोय. नंतर ना मी त्याला मिरर बसवून दिला, तर त्याने तो काढून त्याला आता परत त्याच्या हाताने लावायचा होता आणि त्याला लावता येत नव्हता म्हणून तो परत रडत होता. तो असा काही पण अनरिअलिस्टिक गोष्टींवर रडतो सध्या. त्यानंतर ना इथे त्याचा मूड जरा चांगला आला आहे आणि तो त्याची गाडी खेळत बसला होता. त्याची पाय नाही पुरत अजून त्या गाडीवरनं पूर्ण, तर तो असा एका साईडने बसतो आणि मग तिला ढकलतो, कारण एका पायाने त्याला ती ढकलता येते तसं केलं तर. याच्यात जनरली दिवसात 2दा झोपतो, पण आज काय त्याने झोपायचं नावच नाही घेतलं दुपारनंतर ना, कारण तो ऑलमोस्ट 3 तास झोपलेला होता सकाळी, त्यामुळे तो काय परत झोपला नाही. याच्यातला या माठातनं पाणी काढायचं होतं, पण त्या माठात पाणीच नाही आहे आणि त्याला ते मी सांगत होते की याच्यात त्या माठामध्ये पाणीच नाही आहे तर पाणी येईल कसं. तर तो डोकून पाहतो आहे की पाणी आहे की नाही. मी त्याला 2दा दाखवलं की नाही आहे त्यामध्ये पाणी, पण तरी पण त्याला तो नळ सोडायचा होता आणि त्यातनं पाणी घ्यायचं होतं आणि तो काय ऐकत नव्हता. त्याला तेच करायचं होतं. तो रडत होता की पाणी येत नाही आहे म्हणून. मग त्याचे जास्त नाटकं चालू होते म्हणून मी त्याला खाली घेऊन गेले. शेवटी खाली गेल्यानंतर ना त्याचा मूड चांगला होता, तो इथे त्याची गाडी खेळत बसला होता. त्याने 2दा-3दा तिला पाडून पण दिलं, कारण तो बसून नव्हता खेळत, तो मध्ये मध्ये ढकलत होता तिला उतरून. जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही दोघं खाली होतो आणि तो खेळत बसला होता. वरती आल्यानंतर ना मी त्याला थोडंसं खरबूज खाऊ घातलं, त्याला भूक लागलेली होती त्यामुळे. आणि इथे तो त्या गाडीवर गाणे लावून डान्स करतोय त्याचा. आणि
सध्याचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचं पटतं, तर तो त्यांना जाताना येताना हाय बाय करत असतो. आता ते तिकडे बसलेत म्हणून त्याला तिकडे जायचं होतं. मग आज त्याला झोपायचं कळत नव्हतं, मला त्याला जबरदस्ती झोपवावं लागलं. तुम्हाला याच्यात आणि आईचे असेच नवीन व्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.